बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमविणाऱ्या आणि संपूर्ण देशात चर्चा असणाऱ्या पुष्पा चित्रपटाची क्रेज सर्वत्र पाहायला मिळते. यापासून राजकारणी तरी कसे दूर राहतील? आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलेल्या राजकीय प्रश्नावर नर्म विनोदी शैलीत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोमणा हाणला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर निवडून आलेल्या नव्या आमदारांच्या शपथविधीसाठी आणि अध्यक्षांच्या निवडीसाठी विधानसभेचे 3 दिवसीय अधिवेशन सोमवारी संपले. महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने संपूर्ण अधिवेशन त्यांची छाप दिसली. आमदारांचा शपथविधी, विधानसभेतील देहबोली, आमदारांमधल्या गप्पा गोष्टी पाहिल्यावर सत्ताधारी 7व्या आसमानावर होते हे कळत होतं. त्यामुळे तुलनेने कमी असलेल्या विरोधकांना डिवचण्याची एकही संधी सत्ताधारी सोडत नव्हते. आदित्य ठाकरे यांनी सभागृहात भाषण केले नाही, मात्र विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांना सनसनी टोला लगावला. शपथविधी, मंत्रिपदे, खातेवाटप, संभाव्य विरोधी पक्ष नेतेपद आदी विषयांवर पत्रकारांनी आदित्य यांना प्रश्न विचारला. जाता जाता संपूर्ण देशात चर्चेत असलेला पुष्पा 2 चित्रपट पाहिला का, असे त्यांना विचारले असता मी अजूनपर्यंत तरी पुष्पा 2 बघितला नाही, पण आमचे एकनाथ शिंदे झुकलेले पाहिले, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. पुष्पा 2 चित्रपटात झुकेगा नाही या डायलॉग आहे, त्याचेच विडंबन करून झुकलेलं पाहिलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले. महायुतीला मिळालेल्या निर्बळ यशानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीस यांच्या साथीने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर भाजप नेते केंद्रीय अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना नमस्कार केला. यावेळी काढलेला एक फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. याच फोटोचा आधार घेऊन आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे.